नमस्कार मैत्रिणींनो, आजचा माझा व्हिडिओ असा आहे, त्याचा विषय म्हणजे असा आहे का काल एका मला मैत्रिणीचा फोन आला आणि तिचं असं म्हणणं होतं की मी व्हिडिओ बनवते, टाकते यूट्यूबला, मला काही कामधंदा नाही आणि तिला लई कामधंदा आहे म्हणा. तर माझं असं म्हणणं आहे की बाई, सोशल मीडिया हँडल करणं एवढं सोपं वाटते का तुला? मी 40-50 बायकांचे गट चालवले ती गेल्या 3 वर्षामध्ये आणि थोडंसं नॉलेज आलं आहे मला बोलायचं वगैरे. तर त्याचं म्हणजे आता सध्या मी त्या कामातून थोडीशी बाहेर आली, 1 महिना झाला गेल्या आणि सुट्ट्या लागल्यात मुलीला. मलाही थोडेसे घरामध्ये वेळ भेटतो म्हणून मी थोडे कंटेंट टाकायचा प्रयत्न करते यूट्यूबला. तर तुझ्या पोटात का दुखते बरं? इथं यूट्यूबवाल्यांनी सांगितलं आहे ना की स्वतः आय डी ओपन करायचा, आपले व्हिडिओ कोणी अपलोड करू शकते, खेड्यातली व्यक्ती पण करू शकते. इथं असं काय नाही की मीच करावं म्हणून. का यूट्यूबवाल्यांनी एवढं तर स्वातंत्र्य दिलं आहे का तुम्ही व्हिडिओ बनवा, कंटेंट बनवा, टाका यूट्यूबवर, पैसे कमवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना लय वाटते की आमची व्हिडिओ टाकलेली लय पैशाची गरज आहे का? तसं नाही. 3 वर्षात मी बऱ्याच काही गोष्टी शिकले म्हणजे 30-40 महिला बचत गटात म्हणजे गट आमचे होते, ते हँडल केलेत मी. आता जरा त्याच्यातून बाहेर आले मी. आणि हँडल करणं म्हणजे काय, त्याला बी व्यवस्थित हे करावं लागतो. फायनान्शियल जे काही कोणाचे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करावं लागतात. तर 30-40 बायका म्हणजे काही चेष्टा नाही. इथं घरात एक बाई सांभाळणं होत नाही. मी 30-40 बायका सांभाळल्यात गटांमध्ये आणि सगळं आता व्यवस्थित मी रुटीनला आणलं आहे सर्व. तेव्हा कुठंतरी हे व्हिडिओ बनवायला लागले. आणि माझं यूट्यूबचं चॅनल जे आहे लेडीचं, ते ऑक्टोबर महिन्यापासून चालू केलं होतं. मध्यंतरी मी बरेच व्हिडिओ टाकलेसुद्धा नव्हते आणि तेवढा वेळही भेटत नव्हता मला. तर घरात राहण्यापेक्षा, नवऱ्याच्या जीवावर खाण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं नाही का, माझं हे म्हणणं आहे. हां, आता काही लोकांना वाटत असेल की यूट्यूबवर व्हिडिओ टाकणारे लोक, त्यांचा उद्देश एकच असते की पैसे कमवणे. जसं तुम्ही समजताना ते बरोबर आहे. लोक दोन्ही दृष्टिकोनातून टाकतात. एक तर पैसे कमवण्यासाठी आणि काही गोष्टी शिकतात पण येतात. दुसऱ्यांचे व्हिडिओ आपल्याला शिकता पण येतात. जसे काय पॉलिटिकल लोक असले, काही समाजसुधारक लोक असले, त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो. आणि वाईट वाटण्याचं काय कारण आहे? तुला जर आवडत असेल, व्हिडिओ करता येत नसतील तर शिकतो दुसऱ्यांचे बघून. यूट्यूबवर त्या पण खूप माहिती असतात. आता आम्ही पण कुठल्याही गोष्टी जर करायच्या असल्या तर यूट्यूबवरून बघतोत. काही समजा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ अपलोड करायचा असला तर ते आम्ही बघतोत आधी, नंतर त्याच्यामध्ये काही ॲड करतो. जसे की मी स्वामींचे व्हिडिओ बरेच टाकलेत ह्याच्यावर, तर मी स्वामी मंदिरात जाते तिथं आणि 3-4 वर्षापासून मी खरंच जात होते म्हणून मी टाकले. मला स्वतः प्रचिती आली म्हणून मी टाकलेत. काही मी उठलं की सुटलं टाकायला काही हे दिसले का तुला? तसं नसतं. हे बघ, तू पण बाई आहे, मी पण बाई आहे आणि लेडीजला एकमेकीला सपोर्ट करणं हे काम आहे. मी 30-40 लेडीजचे गटच चालवले. तर मला बी कामं होती इतके दिवस. बँकेत जाणे, बँकेतले कामं करणे, अपडेट करणे, सगळ्यांचे पैसे, हे सगळे व्यवहार फायनान्शियल मी केलेले आहेत. त्याच्यामुळं मला काम होतं इतके दिवस. पण 1 महिना झालं मला आता ह्यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणून मी यूट्यूबला थोडंसं कंटेंट माझ्या आधीपासूनच होते, ऑक्टोबरपासून, पण मध्यंतरी मी सोडले होते. ते आता अपलोड करणं किंवा कंटेंट नवीन बघणं, हे करणं माझं चालू आहे सध्या काम. तर तुझ्या का पोटात दुखते? तू पण टाक व्हिडिओ, अपलोड कर, तुझा स्वतःचा ID काढ, तू पण टाक. आणि चांगले टाक. जसे की मी स्वामींचे टाकते, रेसिपीचे टाकते. नाही येत तरी पण मी बघते दुसऱ्यांचे कसे करतात काय नाही, ते बघून हे करून थोडा अभ्यास करून मी टाकते. लोकांच्या काय आणि आजूबाजूचे पण लोकांच्या बरंच पोटात दुखत असेल तर दुखू द्या. मी नाही म्हणत ते दुखत नाही, प्रत्येकाच्या दुखत असते. कोणी समोर गेलं की नाही तर मागून खेचणारे लोक बरेच असतात. काही कसं समोर चालले त्याला 10 नाव ठेवणारे 10 लोक असतात. मी लोकांचे तोंड पकडू शकत नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि मी इतके दिवस हे लोकांकडे लक्ष देणं पहिलेपासूनच सोडून दिले. मी स्वामी सेवा करते, माझं मी घर, मी सगळं, माझे कामं मी माझे हे करते. मी दुसऱ्यांकडे लक्ष देत नाही. बाकीच्या लोकांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या.